आता अतिवृष्टीच्या पैशाला कुठली अडचण नाही। एनडीआरएफ एसडीआरएफच्या संदर्भामध्ये आपल्याकडे केंद्राचा पण निधी असतो, राज्याचा पण निधी असतो। मी आताच जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं, मी जरा सकाळी लवकर आलो होतो, त्याच्यावर त्यांच्या चेंबरमध्ये आम्ही बसलो होतो। त्यावेळेस त्यांनी मला लक्षात आणून दिलं की दादा असं असं आत्ताचा जे काही घटना घडली त्याचे प्रस्ताव मी पाठवलेत। मी आता नागपूरला जाईल, त्यावेळेस विभागीय आयुक्तांच्याकडे येऊन विभागीय आयुक्तांनी ते मंत्रालयामध्ये पाठवलेत का। मंत्रालयामध्ये कालच आमची कॅबिनेट झाली मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टीला निधी उपलब्ध करून देण्याचे ठरलेलं आहे। निधी आपल्याकडे आहे, केंद्राचा पण निधी आपल्याकडे आहे। केंद्र सरकार प्रत्येक राज्याला अशा प्रकारच्या नैसर्गिक संकटाच्या करता, ज्याला आपण आपत्ती व्यवस्थापन म्हणतो, मदत पुनर्वसन म्हणतो, ह्या गोष्टी ह्या हेडखाली निधी येत असतो। त्याच्यावर निधीची कुठली काही अडचण येणार नाही। मी मुंबईला गेल्या या संदर्भामध्ये जो काही प्रस्ताव आला त्याला निधी देण्याची व्यवस्था करेल। शिवाय जे काही पंचनामे वगैरे करायचं काम चाललेलं आहे त्याच्याही बद्दल जिल्हाधिकारी महोदयांनी मला सांगितलं की त्यांचं काम चालू आहे। दादा, जी नियम एसडीआरएफ आणि एनडीआरएफचे जे नियम आहेत त्याच्या व्यतिरिक्त काही मदत होणार आहे का? अतिरिक्त मदत काही केली जाणार आहे का? निधी आहे का आपल्याकडे? हा निधी आहे, निधीची काळजी करू नका। त्या संदर्भामध्ये आता काल कॅबिनेटला जी चर्चा झाली त्याच्याबद्दलची अंमलबजावणी होईल। आता प्रत्येक जण काल कॅबिनेट झाल्यावर आपापल्या जिल्ह्यांमध्ये जात आहेत, म्हणजे पालकमंत्री। त्याच्यावर पालकमंत्री पुन्हा तिथला आढावा घेऊन ज्यावेळेस मंत्रालयामध्ये येतील, मुंबईला येतील, त्यावेळेस पुन्हा कॅबिनेट असतेच, कारण ह्यावेळेस मंगळवारी कॅबिनेट आणि बुधवारी मला वाटतं गणरायाचं आगमन आहे, असंच काहीतरी आहे। आणि त्याच्यामुळं आम्ही सगळेजण मंगळवारी तिथं बसणारच आहोत। त्यावेळेस पूर्णपणे काही काही भागामध्ये प्रचंड नुकसान झालेलं आहे, त्याच्याबद्दलच्या स्टँडिंग ऑर्डर कालच्याच कॅबिनेटला दिल्या गेलेल्या आहेत। कारण आपल्याकडे 19, 20, 21 असा हवामान खात्याने महाराष्ट्रामध्ये काही भागात रेड अलर्ट, काही भागात ऑरेंज अलर्ट, काही भागात येलो अलर्ट अशा पद्धतीने सांगितलेलं होतं। परंतु आज बऱ्यापैकी रेड अलर्ट कमी झालेला आहे। रेड अलर्टचं रूपांतर ऑरेंज अलर्ट मध्ये झालेलं आहे। जे ऑरेंज मध्ये होतं ते आता येलो मध्ये आलेलं आहे, अशी सगळी परिस्थिती आहे। आणि सगळी यंत्रणा त्या त्या जिल्ह्याची, त्या त्या विभागाची अतिशय बारकाईनं ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष ठेवून आहे। काल मी आणि मुख्यमंत्री दुपारपर्यंत मुंबईत होतो, दुपारनं पुण्यात आलो होतो, रात्रीपर्यंत पुण्यात होतो। त्याच्यावर पुण्याचे आणि तिकडच्याही सगळ्या भागाचा आम्ही आढावा घेतलेला। दर आठवड्याला इथले कॉन्ट्रॅक्टर संघटना आणि कॉन्ट्रॅक्टर हे आत्मदहन करण्याचा इशारा देत आहेत, म्हणजे कृतज्ञता आंदोलन। आपण काही काळजी करू नका, मी जबाबदारीनं सांगतो। मी कालच त्याच्याबद्दल फायनान्स आणि प्लॅनिंगला घेऊन बसलेलो होतो। मनीषा बैस्कर म्हणून पीडब्ल्यूडीच्या एससीएस आहे, त्यांनाही बोलवलेलं होतं। त्यांना 6-6.5 हजार कोटी रुपये आपण वेगवेगळ्या विभाग, म्हणजे पीडब्ल्यूडीचे जे विभाग असतात, हेड असतात, त्याच्यामध्ये सोडलेले आहेत। पुढचे पण पैसे सोडण्याच्या बद्दलचा प्रस्ताव त्यांना मागितलेला आहे आणि तोही त्या ठिकाणी सोडतो। अशा प्रकारची परिस्थिती राज्यातल्या कॉन्ट्रॅक्टरवर येता कामा नये ही काळजी महायुतीचं सरकार घेत आहे। मी स्वतः वित्तमंत्री म्हणून घेतोय। दादा, राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घ्यायला गेलेले आहेत। माहित नाही विषय, बेस्ट मध्ये जो पराभव झाला का दोन्ही ठाकरे बंधूंचा, त्यानंतर ही भेट महत्वाची भेट मानली जाते। मी पत्रकार मित्रांनो, मी काल दुपारपासून पुण्यात, रात्री आलोय नागपूरमध्ये आणि सकाळी पहाटे उठून आलोय आपल्या वर्ध्यात। आता कोण कुणाला तिथं जातंय आणि कोण कुणाला भेटतंय, हे अनेक जण भेटत असतात। काही जण राज्याचे प्रमुख कुणी असलं, आज देवेंद्रजी आहेत, त्याच्यामध्ये प्रमुखांना भेटायला तुम्ही सत्तेवर असा, सत्तेवर नसा, राजकीय जीवनात असा नसा, अनेक जण जात असतात। काही महत्वाचे प्रश्न असतात ते भेटायला जाणं ही आपली महाराष्ट्राची परंपरा आहे, महाराष्ट्राची संस्कृती आहे। त्याच्यातनं वेगळा अर्थ काढायचं काहीच कारण नाही। साहेब, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महायुतीचं धोरण जिल्ह्यामध्ये कसं असणार आहे? कारण इथं 2 आमदार राष्ट्रवादीचे यापूर्वी राहिलेले आहेत, नगर परिषदेचे नगराध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत। आता जिल्हा परिषद आणि नगर परिषदेमध्ये कशा पद्धतीचा वाटप होणार आहे? कारण कार्यकर्त्यांमध्ये आता ती उत्सुकता आहे
की आता निवडणूक आता डिसेंबर नंतरच लागणार, तर त्यासाठी आपलं धोरण कसं असलं पाहिजे? अरे जेव्हा का आता मी तुम्हाला वेळ दिलाय, तुमचं तरी एक वाक्य त्या करा. माझा एक प्रश्न होता, जिल्ह्यामध्ये गेल्या 50 वर्षापासून दारूबंदी आहे. 50 वर्ष पूर्ण झाले दारूबंदीला. दारू कुठेही उपलब्ध होते, म्हणजे पोलीस यंत्रणेने कितीही प्रयत्न केले तरी पण ती आटोक्यात आणली जाऊ शकत नाही. आणि दुसरीकडे महसूल सुद्धा शासनाचा बुडतो. ते दारू सहज उपलब्ध होते आणि महसूल बुडतो. अशा स्थितीमध्ये ही दारूबंदी कायम महसूल बुडला तरी चालेल, आम्ही इथं दारूबंदी ठेवणार, कारण वर्धा जिल्हा आहे. इथं महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांचा एकंदरीत अनेक काळ सहवास राहिलेला आहे आणि त्यांच्या विचारांनी इथला अनेक म्हणजे सेवाग्राम वगैरे इतर सगळे देशातले लोक इथं भेटी द्यायला येतात पवनारला आणि सेवाग्रामला. त्याच्यामुळे आमच्या डोक्यात अजिबात तशा प्रकारचा विचार नाहीये. नंबर एक. त्याच्यामध्ये जर काही दारू चालत असेल बेकायदेशीर तर त्याला आळा घालण्याचं काम आम्ही आमच्या एसपी आणि बाकीच्या यंत्रणेशी बोलून करू. काय सिंहस्थ कुंभमेळ्याचे जे कॉन्ट्रॅक्ट आहे हे परप्रांतीयांना जास्तीत जास्त कॉन्ट्रॅक्ट देण्याचा आरोप करण्यात येतोय. तुमच्या पक्षाचं मला शिवसेना सुद्धा होणार आहे. थांबा ना, मला एक कळत नाही हो. मी आता आलोय, वर्ध्यामध्ये आलोय, अगदी माझ्याशी भांडवण्यासारखं करू नका. शांतपणे तुम्ही शांतपणे विचारा, मी शांतपणे उत्तर देतो. आपल्या इथं कुणीही देशात जर एखादं टेंडर निघालं, आता ई टेंडर आहेत सर्रास, ई टेंडर मध्ये कुणाला कुठंही टेंडर भरता येतं, कुठंही. आता उद्याच्याला माझं मग स्थानिकांना असं म्हणणं आहे की बाहेरचा माणूस ई टेंडरिंगने टेंडर घेऊन तो जर काम करू शकत असेल तर आपल्या राज्यातले लोक का काम करू शकत नाही? आपल्याला तसं बंधन आणता येणार नाही की उद्या माझ्या वर्ध्यामध्ये जागा भरताना वर्धा जिल्ह्यातल्याच मुलींनी अर्ज करा असं म्हणून चालत नाही. त्याला महाराष्ट्राला अर्ज करावे लागतात. समजलं ना? तशा प्रकारे आम्ही सर्वांना म्हणजे उद्या टेंडर भरताना जर राज्य सरकारचा फायदा होत असेल आणि बाहेरचा माणूस जर कमी पैशांनी टेंडर भरून आपला फायदा करत असेल तर स्पर्धा आहे. जसं आता राष्ट्रीयकृत बँका आहेत, कमर्शियल बँका आहेत, सहकारी बँका आहेत, सगळ्यांना एकमेकांची स्पर्धा करावी लागते, त्याच्यात टिकाव धरावा लागतो. अशा पद्धतीने आहे ते. काल केंद्रीय गृहमंत्र्यांनी 130वे घटना दुरुस्ती विधेयक सादर केलं. यामध्ये पीएम असो, सीएम की कोणीही मंत्री 30 दिवस जर तुरुंगात असेल तर त्यांचं पद जाणार आहे. राजकारणातली गुन्हेगारी घालवण्यासाठी महत्वाचं पाऊल असं वाटतं तुम्हाला? त्यांनी विरोधकांनी टीका केली काल या सगळ्या. का कुठल्याही बिल आणल्यानंतर त्याला दोन बाजू असतात. सत्ताधारी पक्ष एनडीए विचार करून, कुणी सत्ताधारी पक्ष असला तर विचार करून ते बिल आणत असतं, परंतु त्या बिलातनं वेगळे पण काही अर्थ हे विरोधक काढू शकतात आणि चर्चा करू शकतात. ही डेमोक्रेसी, लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे आणि आम्ही एनडीएचे घटक आहोत. त्याच्यावर एनडीएने आणलेल्या बिलाला समर्थन करणं आमचं काम. स्पष्ट धुडकावून लावला नाही म्हटलं, एक विषय काय धुडकावून लावला मला एक कळतच नाही. मी माझं आता म्हणजे नाही म्हणलं म्हणजे धुडकावून लावला. अरे आम्ही काय काय लहान मुलं, महिला या सर त्या व्यवसायामध्ये आलेल्या आहेत. नागपूरवरून त्या आजूबाजूच्या जिल्ह्यातून जिथे दारू सुरू आहे तिथून दारू इथे आणायची आणि 200-300 रुपये एका शिशी मागे त्याला मिळते म्हणून तो उत्पादनाचं त्यांचं उत्पन्नाचं साधन झालंय. हेच नाही तर अवैध दारू मोठ्या प्रमाणात येते. आणि सर तुम्ही पोलिसांकडून माहिती घ्या, एवढी दारू पकडल्या जाते, रोज 4-5 बातमी आम्हाला रोज पोलिसांकडूनच येतात की आम्ही एवढी अवैध दारू थांबवणं हे आमचं काम आहे. एवढं यासाठी सांगत आहे सर, गेल्या 20 वर्षापासून मी पत्रकारितेत आहोत, तेच पाहतोय आम्ही. तुम्ही ठीक आहे, तुम्हाला गांधी, पवनार आणि सेवाग्राम एका बाजूला करून हा विषय मांडता येऊ शकतो का? त्याचा शासनाने यामध्ये तुम्हाला माहिती आहे मागच्या काळामध्ये आम्ही सरकारमध्ये असताना चंद्रपूरची दारूबंदी होती, ती आम्ही उठवली. त्याच्यामुळं तिथंही आमच्यावर टीका टिप्पणी झाली. शेवटी या राज्यामध्ये कुठलाही निर्णय घेतल्यानंतर दोन बाजू तिथं असू शकतात. मी आज सेवाग्राम मध्ये असताना, त्या परिसरात असताना, त्या वर्धा जिल्ह्यात असताना मी माझ्या परीनं उत्तर त्या ठिकाणी तुम्हाला दिले. लाडकी बहीण अरे एखादी विचारा नाही तर मी जाईल निघून.
दादा दुसरं असं होतं, तुम्ही सोलर पंपाबद्दल बोलले किंवा अल्प प्रतिसाद मिळत आहे, पण परिस्थिती अशी झाली की जे तुम्ही सांगितलं प्रॉपर कमी येतो पाण्याचा, पण पूर्वी असं होतं की 300 मीटर पर्यंत जर विद्युत पुरवठा उपलब्ध असेल तर शेतकऱ्याला कनेक्शन मिळत होतं. 300 मीटर पर्यंत विद्युत पुरवठा. लाईन अच्छा लाईन लाईन ओके ओके आलं लक्षात. मिळत होतं. त्यामुळे तो आपला पारंपरिक वीज घेत होता, सोलरची घेत नव्हता. पण महावितरण हे बंद केलेलं आहे 300 मीटरचा रेशो. आता ते म्हणतात कंपल्सरी तुम्ही सोलरच घ्यावा. त्यामुळे बरेच शेतकरी त्याला प्रतिसाद देऊ नाही. हा आमच्या राज्य सरकारचा निर्णय आहे. महायुती सरकारने धोरणात्मक निर्णय घेतलाय. प्रदूषण कमी होण्याच्या दृष्टिकोनातनं आपण अपारंपरिक ऊर्जेला महत्व देतोय. आज जग त्या रस्त्याने चाललेलं आहे. जसं आता जगामध्ये AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा तंत्रज्ञान विकसित झालेलं ते आता येत आहे सर्वच क्षेत्रामध्ये. आपण कृषी क्षेत्रामध्ये पण ते आणतोय. यंदा बजेटमध्ये 500 कोटी रुपयाची त्याच्याकरता तरतूद केलेली आहे. आणि सगळ्या क्षेत्रामध्ये शिक्षण असेल, उद्योग असेल, इतर अनेक क्षेत्र, त्या सगळ्या क्षेत्रामध्ये ते येत आहे. कृषी असेल, अशा पद्धतीनं आम्हाला कुठल्याही नवीन गोष्टीची सवय लावताना थोडासा त्रास होतो. मानसिकता बदलावी लागते. आपल्याला इतर वीज ही कोळशावर घ्यावी लागते. त्याच्यातनं प्रदूषण चंद्रपूर आणि बाकीच्या भागात जाऊन बघा किती प्रदूषण होतंय. त्याही लोकांना जगण्याचा अधिकार आहे. चांगल्या पद्धतीनं हवा तिथं राहिली गेली पाहिजे आणि म्हणून आपण सोलरला प्राधान्य देतोय आणि सोलरला प्राधान्य देऊन त्याच्यात पण रोज नवीन नवीन रिसर्च होतोय, संशोधन होतंय आणि त्याच्यातनं आम्ही तर स्वतःचा अनुभव घेतोय. पंप चांगला पाणी मारतोय. मी इथं पहिला विचारलं, मला ज्यावेळेस समीरजी कुणावार आणि आमचे राजेश बकानेंनी सांगितलं की ते पंप पाणी कमी मारतात, तर ते म्हणले 200 फुटावरच पाणी आहे. 200 फुटावर पाणी म्हणजे काही फार खोल पाणी नाहीये. 200 फूट मी पण शेती करतोय, त्याच्यामुळे मलाही त्याच्यातलं बऱ्यापैकी ज्ञान आहे. कुमार यांच्यावर काल नाशिक आणि नागपूरला गुन्हे दाखल झाले. ते बरेच दिवसांपासून या संपूर्ण प्रकरणात गदारोळ सुरू होता. यामध्ये कुणी आरोप ज्यावेळेस करतो, कुणी पुरावे देतं, ते पुरावे फार पडताळून पाहिजे असतात. मी पण ते ट्विट बघितलं. त्यांनी सांगितलं ताई मला चुकीची माहिती मिळाली, अमकं झालं तमकं झालं. एक तर सगळ्या देशामध्ये अशा पद्धतीचं वातावरण तयार करायचा, फेक नरेटिव्ह तयार करायचा प्रयत्न झाला की इथं काय मताची चोरी झाली, अमकं झालं. मी पण पत्रकार मित्रांनो 8व्यांदा बारामतीतनं 1 लाखाच्या मतांनी निवडून आलोय, 1 लाखापेक्षा जास्त. परंतु लोकसभेला 5 महिन्यापूर्वी तिथं जागा माझी 48,000 मायनसनी पडली. मग मी म्हणलो नाही तिथं मताची चोरी झाली. ज्यावेळेस आमच्या 48 पैकी 17 जागा फक्त महायुतीच्या निवडून आल्या, आमच्या 31 जागा पडल्या. आम्ही म्हटलो नाही मताची चोरी झाली. इथं लोकांनी कौल दिला, जनतेने दिलेला कौल आम्ही मानला. योग्य वेळ आल्यावर ते आम्ही सांगू ना. 1 मिनिट ठेव का. आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये ते होतं. जाहीरनाम्यात पुढं 5 वर्ष आम्हाला निवडून द्या, आम्ही ही गोष्ट करू. आम्ही त्याच्यामध्ये ही गोष्ट करणार आहे, परंतु योग्य वेळ आल्यावर करणार आहे. आता आम्ही आमच्या लाडक्या बहिणीचं आमचं काम चाललेलं आहे. वीज माफी 20,000 कोटी रुपयाची वीज माफी. कशाला म्हणतात 20,000 कोटी? आणि आताही आम्ही शेतकऱ्यांना काय काय केंद्र सरकार राज्य सरकार सहकार्य करतंय किंवा मार्ग काढून देतंय, या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. एकंदरीत राज्य कारभार करत असताना सगळ्या गोष्टीचा विचार करून पुढे पावलं उचलायची असतात. परंतु आमच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे, मी सांगतो योग्य वेळ आल्यावर आम्ही ते करू. अहो, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्याला जवळपास 400 वर्ष होऊन गेली. आणि अशा महाराजांच्या त्यांनी जे किल्ले जिंकलेले होते त्याच्यात राजगड होता. त्याच्यावर तिथल्या लोकांची मागणी होती. आपण सहसा जनतेची जी मागणी असती, आपलं लोकशाही सरकार आहे आणि त्याच्यावर त्यांची मागणी अनेक वर्षाची राजगड होती. मागे आम्ही त्याच्याबद्दलचा ठराव केलेला होता, कॅबिनेट निर्णय घेतलेला होता.
तो केंद्राकडे पाठवलेला होता. त्याच्याबद्दलची मान्यता आली असेल म्हणून त्याचे आदेश निघाले असतील. तसंच आपण उस्मानाबादचं धाराशिव केलं. तसंच आपण औरंगाबादचं काय केलं, छत्रपती संभाजीनगर केलं. अशा अनेक अहमदनगरचं अहिल्यानगर केलं. लोकांची मागणी होती तसं केलं. आणि ते तुम्ही युनेस्को मध्ये देखील जागतिक वारसा त्याच्यामध्ये दिला, त्याच्यात पण राजगड आहे. काय आपल्याला म्हणजे वेलेकरच समाधानी आहेत. आपलं म्हणजे राजगड तर चांगलं नाव आहे, उलट तुम्ही आमचं कौतुक केलं पाहिजे सरकार. कौतुकासाठीच प्रश्न दादा, विचारतो. बीड जिल्ह्यात आपण येतात. मग ते चांगलं झालं. अभिनंदन करून प्रश्न विचारतो. आता वर्धा जिल्ह्यात निम्न वर्धा प्रकल्पावरून लिफ्ट इरिगेशनच्या माध्यमातून 8,000 एकर शेती सिंचनाखाली आणण्याचा एक प्रकल्प आहे. त्याला शासनानं मंजुरी दिली. काम पण 2018 मध्ये सुरू झालं. हा 2025 मध्यांतरात आला असतानाही त्या प्रकल्पाचं काम पूर्णत्वास केलेलं नाही. डिसेंबर महिन्याच्या पूर्वी शेतीला पाणी देण्याचं घोषित करण्यात आलं होतं कंपनीकडून. त्यामुळे शेतकऱ्यांनी तिळाची लागवड केली होती, उन्हाळी पिके घेतली, पण कंपनीनं पाणी दिलेलं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. हा प्रकल्प नेमका कधी पूर्ण होणार? मी आपल्याला सांगू का, मी पण एक शेतकरी आहे. ज्या वेळेस आमच्या विहिरीत पाणी असतं ना, त्याच वेळेस ते पाणी बघून आम्ही ठरवतो की आता कुठलं पीक घ्यायचं. कळलं का? हा, त्याच्यावर ते पाणी पहिल्यांदा शिल्लक असलं तर हे पाऊस पडणार आहे आमका अशावर म्हणजे ह्याच्यावर नाही चालत. त्या संदर्भामध्ये प्रकल्प हातामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला माहितीये, स्वर्गीय इंदिरा गांधी आता वर आहेत. गोसेखुर्द प्रकल्प 350 कोटीचा त्यांच्या काळामध्ये सुरू झालं. किती वर्ष आपल्याला लागली? त्याच्यामध्ये प्रकल्प पूर्ण करताना ज्यांची घरं दारं जमीन जुमला हा पाण्यामध्ये जातो, धरणामध्ये जातो. पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्ष जशी पृथ्वी अस्तित्वात आली तेव्हापासून ते तिथे राहतात. त्यांना उठवताना त्यांनी प्रतिसाद नाही दिला तर त्यांना समजून सांगूनच उठवावं लागतं. प्रश्न विचारणाऱ्याचंही घर जात नाही आणि उत्तर देणाऱ्याचंही घर जात नाही. त्याच्यामुळे मी अनेकदा त्याच्याबद्दलच्या मीटिंग गोसेखुर्दचं उदाहरण देतो की घेतलेले आहेत. आम्ही त्यांना स्पेशल केस केली. नेहमीच तो एकट्या आपल्या राज्यापुरता प्रकल्प असताना तो आंतरराज्य प्रकल्प म्हणून 2 जिल्ह्याचा प्रकल्प दाखवला आणि केंद्राचा निधी त्याला आणला. सगळ्या गोष्टी केल्या, अनेक राज्यकर्ते आले, परंतु तिथं आज पण तुम्हाला माहितीये, आज गोसेखुर्दमध्ये एवढं पाणी जातं पण आपण अडू शकत नाही, कारण अजूनही काही लोक तिथनं हलायला तयार नाही. एक मिनिट आता ऐका ना बाबा, मी तुमचा प्रश्न विचारला, मला पण काही उत्तर देऊ दे ना. त्या संदर्भामध्ये आम्ही परवा पण आढावा घेतला. आता सगळी धरणं आमची फुल भरली, परंतु गोसेखुर्दला आपल्याला फुल करता येत नाही, कारण ती गावं आणि त्यांचे घरदार त्याच्यामध्ये जात आहेत आणि ते अजून तयार होत नाही. आणि अशा पद्धतीनं आपल्याला बळजबरीनं काही गोष्टी करता येत नाही. सामंजस्याने चर्चेतच त्या ठिकाणी कराव्या लागतात. तसं ह्या प्रकल्पाच्या पण संदर्भामध्ये मगाशी जो काही जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला त्याच्यामध्ये त्यांनी ते पण सांगितलं. आता मुख्यमंत्र्यांनी इथले काही 3-4 प्रकल्पाला उपसा सिंचन योजनेला जर परवानगी द्यायची असेल तर मुख्यमंत्र्यांच्याच अध्यक्षतेखाली कमिटी आहे, त्यांचीच परवानगी लागते. त्यांनी त्या परवानग्या दिलेल्या आहेत. याच्या संदर्भामध्ये कोणत्या कारणाकरता हा प्रकल्प थांबलेला आहे त्याच्या संदर्भामध्ये मी VIDC चे चेअरमन आमचे गिरीश महाजन साहेब आणि सचिव दीपक कपूर त्यांना सगळ्यांशी बोलीन आणि ह्याच्यामध्ये आर्थिक बाबतीमध्ये काही कारणांनी थांबलेला असेल तर त्याच्यामध्ये मी मदत करेन.